नमस्कार, तुमच्या आणि माझ्या म्हणजेच मराठी शारदा ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बाथरूमची टाईल्स, फरची, त्यावरचे डाग कसे क्लीन करायचे, काळे पांढरे जे पण डाग पडतात ते कसे सोप्या पद्धतीने क्लीन करायचे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर बाथरूममधला पसारा आवरायचा आधी त्यामध्ये बाथरूममध्ये थोडंसं पाणी टाकून द्या तुम्ही, नंतर वायपरनी किंवा तसंच असं जाऊ द्या पाणी सगळं। नंतर आपल्याला लागणार आहे एक कटोरी किंवा मग, त्यामध्ये टाकायचे 4-5 चमचे डिटर्जंट पावडर, कोणतंही डिटर्जंट तुम्ही वापरू शकता। नंतर त्यामध्ये 1 चमचाभर खायचा सोडा, लिंबू आणि 4-5 चमचे हार्पिक मिक्स करायचं चमच्याने किंवा जुन्या ब्रशने। तर ते असं फुलतं, तर त्यामध्ये लिंबू आणि खायचा सोडा टाकल्यामुळे ते फुलतं। नंतर जेव्हा आपण टाकणार आहोत मिश्रण सगळीकडे, तेव्हा आपण घासायचं व्यवस्थित ब्रशने किंवा घासणीने, आणि घासताना आपल्या हातामध्ये प्लॅस्टिकची पिशवी किंवा ग्लव्स वापरायचे, कारण की त्यामध्ये ॲसिड आहे आणि हार्पिक आहे आणि त्यामध्ये ॲसिडचं प्रमाण जास्त असतं, तर हाताला विजा होण्याची शक्यता असते, ॲलर्जी होण्याची शक्यता असते। त्यामुळे जपून करायचं हे काम। आणि व्यवस्थित कोपऱ्यामध्ये किंवा फरची जिथे आपली जॉईंट असते किंवा अशा ज्या भेगा असतात तिथे असे काळे डाग पडलेले असतात किंवा असं घाण जमा झालेली असते, तर ती व्यवस्थित अशी निघत नाही। तर हे मिश्रण तिथे जास्त क्वांटिटीमध्ये टाकून व्यवस्थित असं ब्रशने घासणीने घासून घ्यायचं कोपऱ्यामध्ये, पुन्हा फरचीवरती व्यवस्थित असं। आणि नंतर जे पण डाग असतात ते व्यवस्थित असे निघतात, कारण की हे बाथरूम खूप खराब झालेलं होतं, ते एका वॉशमध्ये तर निघणार नाही आहे। पण तुमचं जर कमी खराब झालेलं असेल तर ते नक्कीच निघेल या म्हणजे सोल्युशनने। तर व्यवस्थित असं मी घासून घेत आहे आणि वॉशिंग मशीनच्या खालीसुद्धा घासणार आहे, कारण की ते सरकावं लागेल। आधी इकडची साईड मी लिंबूची जी साल उरलेली होती त्याने सुद्धा घासून काढलं, तर तीसुद्धा वाया जाऊन नाही द्यायची, व्यवस्थित कोपऱ्यामध्ये घासून घ्यायचं। तर वॉशिंग मशीन जे ठेवलेलं होतं त्याच्या खालीसुद्धा खूप घाण जमा झालेली होती, तर ते पण क्लीन केलेलं आहे। तर तुम्ही रिझल्ट बघू शकता, व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे, म्हणजे खूप छान झालेलं आहे, कारण की खूप घाण होतं। तर रोज जर असं केलं ना तर व्यवस्थित असं क्लीन होऊन जाईल तुमचं बाथरूम। तर अशा प्रकारे झालेलं आहे क्लीन। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।